नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वस्तिक किचनमध्ये। तर आजची रेसिपी आहे बेसन पिठाचे ढिंडरे। चला तर सुरुवात करूया। आता मी इथं मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं आवश्यकता तुम्ही तेवढं घेऊ शकता। आता आपण यात चिमटभर ओवा टाकणार आहोत। आता हळद व तिखट घालूया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा व टमाटा घालूया। आता मीठ व कोथिंबीर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता याच्यात पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ। पाणी थोडं थोडं टाकायचं। व्यवस्थित मिश्रण करून घ्या। जास्त पाणी प्रमाण झाल्यावर ढिंडरे व्यवस्थित निघणार नाहीत। चला, आपलं आता इथं मिश्रण छान तयार झालेलं आहे। तर आता आपण ढिंडरे बनवूया। थोडं तेल घालूया, जेणेकरून खाली ढिंडरा आपलं चिटकणार नाही। व्यवस्थित असा गोल करून घेऊ। चला, आता आपण हे ढिंडर पलटी मारून घेऊया। बघा, छान व्यवस्थित झालेलं आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे ढिंडरे बी काढून घेऊया।